नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2021चा पेपर 2 सॉल्व्ह करतो आहे. त्याच्यातले आपले 50 क्वेश्चन झालेले आहेत. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 51 टू 75 पर्यंत असे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर बघा, क्वेश्चन नंबर 51 टू 52 साठी डायरेक्शन्स दिलेले आहे. अ स्क्वेअर शीट ऑफ पेपर इज फोल्डेड अँड कट ॲज शोन इन द क्वेश्चन फिगर. हाऊ विल द फिगर लुक लाईक व्हॅन द पेपर इज अनफोल्डेड? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर इथे काय आहे, आपल्याला एक पेपर जो आहे तो फोल्ड केलेला आहे. ठीक आहे, आणि त्याला असं कट केलेलं आहे. तुम्ही असं खेळ पण करून बघू शकता घरी, है ना. जसं हे पेपर आहे ना, तसं बरोबर असं फोल्ड करायचं आणि जसं कट याच्यामध्ये लावले ना तसे कट लावून बघायचे, आणि तुमचं म्हणजे कसं एक प्रकारचं प्रॅक्टिस होईल, है ना. प्रॅक्टिकली तुम्हाला करता येईल ते. ठीक आहे. तर बघा, इथं क्वेश्चन 51 मध्ये एक फिगर दिलेला आहे. जर आपण या जर आपण या हे जो है ना, एक असा सर्क्युलर पेपर घ्यायचा आणि त्याला जसं याच्यामध्ये आता दाखवलेलं आहे म्हणजे असं फोल्ड करून घ्यायचं, जसं हे दिसते ना, असं हे फोल्ड करून घ्यायचं एवढं. ठीक आहे ना. आणि त्याला इथं बरोबर असे कट मारायचे. तर तुम्ही बघाल की जेव्हा तुम्ही ओपन कराल ना, तर ओपन केल्यावर हे बघा, पहिलं तुम्ही हा पोर्शन ओपन कराल. ठीक आहे. हा पोर्शन ओपन केल्यावर तुम्हाला इथे अशी एक फिगर तयार होईल. ठीक आहे. हा असा पूर्ण तयार होईल आणि इथे असं पूर्ण तयार होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा तुम्ही याला ओपन कराल पूर्ण, तर इथं काय होईल, इथे तुमचं हे तयार होईल असं. ठीक आहे. आणि हा जो चंद्र आहे इकडे पण तयार होईल असा. पुन्हा जेव्हा तुम्ही याला आता इथून इथून जेव्हा त्याला अनफोल्ड कराल, ठीक आहे ना, इथून अनफोल्ड केल्यावर ही जी आहे, ही जी आकृती आहे पूर्ण, ही जी अशी आकृती झाली इथं, आता ही आकृती पूर्णच्या पूर्ण इकडे अशी होणार. ठीक आहे. आणि हे दोन्ही चंद्र असे वरती येणार. ठीक आहे. आता हे मला ड्रॉइंग करताना एवढं क्लिअर येत नाही आहे, तुम्ही याचा मजाक नका बनवू. ठीक आहे. हसू नका याला. ठीक आहे, काय बनवतायत म्हणून. ठीक आहे. पण अशा प्रकारची आकृती तयार होईल. तर इथे बघा, कुठली आकृती, हे पहिली तर नसणार आहे, कारण याच्यामध्ये 4 असे येणार आहे ना, चंद्र येणार. इथे 2च आहे, इथे 3 आहे, दुसरी पण नाही येणार. तिसरी है ना, तिसरी आणि चौथीपैकी एक आहे. तर चौथी का नाही आहे? चौथी पण नाही आहे का? कारण की इथे जो मध्ये जो आहे ना, असा स्क्वेअर तयार झालेला आहे. स्क्वेअर नाही, आपल्याला इथं असं काईटसारखं तयार व्हायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 असा करेक्ट आन्सर आहे. तसंच बघा, क्वेश्चन नंबर 52, याला पण जर तुम्ही आता थोडंसं याला वरती घेऊया. याला पण जर तुम्ही असं अनफोल्ड कराल, है ना, पहिले ह्याला इथून अनफोल्ड करावं लागेल. ठीक आहे. हे इथून अनफोल्ड करावं लागेल. तर इथून अनफोल्ड केलं तर तुम्हाला असा एक ॲरो तयार होऊन जाईल. ठीक आहे. आणि इथे असा छोटासा एक स्क्वेअर तयार होईल, छोटासा. ठीक आहे. स्क्वेअर नाही मिळाला पाहिजे, रेक्टँगल आहे. आणि इथे एक असा डॉट तयार होईल, असा गोल तयार होईल. ठीक आहे. जेव्हा मग याला तुम्ही इथून अनफोल्ड कराल, तर इथे एक असा डॉट आहे ना, इथे येणार, इथे पण येणार, अशा टाईपचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुमचं हे पूर्ण होणार, हा पूर्ण होणार. ठीक आहे. आणि या साईडला तुमचा एक ॲरो तयार होणार. ठीक आहे. तर अशी आकृती कुठे दिसते बघा, हे इथे असं आहे बरं का, हे असे 2 बी सारखं आहे, इकडे पण असं बी सारखं तयार होईल. ठीक आहे. तर इथे बघा असं कुठलं दिसतंय, पहिल्यामध्ये नसणार आहे, कारण इथे जो आहे, ठीक आहे ना, इथे असं असं राऊंड दिलेला आहे आणि मध्ये जे आहे हे मोठे मोठे दिलेले आहेत ना, व्हर्टिकल रेक्टँगल दिले. हा नाही आहे, दुसरा नाही आहे, कारण हा ॲरो चुकीचा आहे. ठीक आहे. तिसरा आहे. ठीक आहे. याचा आन्सर जो आहे तिसराच आहे, कारण इथे बरोबर सगळीकडे हे पण सगळे शेप बरोबर व्हायला लागले. चौथा नाही आहे, कारण इथं हा एक मोठा इथे ओव्हल तयार झालेला आहे, इथे ओव्हल नाही आहे. इथे तर आपलं काय आहे, एक असा रेक्टँगल सारखा तयार होतो. ठीक आहे. चला, तर याचा 52चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 55 बघा, इफ महाराष्ट्र डे ऑक्युअर्स ऑन वेनसडे, then which of the following day will occur 5 times in the month of September in the same year? Select 2 correct alternatives. तर इथे बघा, याला सॉल्व्ह करायचं असलं ना, तर काय करायचं,
तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र डे म्हणजे काय, 1 मेला येतो. ठीक आहे, 1 मेला क्वेश्चननुसार काय आहे, वेनसडे आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, सप्टेंबर मंथमध्ये जे 2 दिवस आहे ते 5 वेळा, कुठले 2 दिवस आहे जे 5 वेळा येतील. तर आपल्याला पहिलं तर सप्टेंबरपर्यंत दिवस किती होतात ते काउंट करून घ्यावं लागेल. ठीक आहे ना. तर 1 मे नंतर 1 जून येणार. ठीक आहे, 1 जून नंतर 1 जुलै, 1 जुलै नंतर 1 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर. ठीक आहे, आता इथे बघा, इथे टोटल डेज किती आहे या सगळ्यांच्या मध्ये. हे बघा, 1 मे ते 1 जून टोटल किती दिवस होणार, 31 दिवस होणार. त्याच्यानंतर 1 जून ते 1 जुलैपर्यंत, जून 30 महिन्याचा असतो म्हणून 30च दिवस होणार. त्याच्यानंतर 1 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत 31 दिवस होणार. आणि ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत पुन्हा 31 दिवस होणार. म्हणजे टोटल किती दिवस होतात बघा, हे होतात 3 आणि हे 3 4 12. ठीक आहे, 123 दिवस होतात. आता ह्या 123 दिवस आहे, याला जर आपण 7ने डिवाईड केलं तर किती येते बघा. याच्यामध्ये जो रिमाइंडर राहील ना, रिमाइंडरलाच आपण त्याच्यावरून आपण ठरवतो. जसं की आता तुम्हाला एक माहिती असेल की आता इथे जो आहे 1 मेला जर वेनसडे आलाय तर 1 जूनला कुठला डे येतो माहिती आहे का, त्याला आपण 7ने डिवाईड करतो. जे काही तुमचं रिमाइंडर राहतो, ठीक आहे ना, 4 रिमाइंडर राहतो ना, 7 1 जा 7 है ना, 7 4 जा 28, 3 रिमाइंडर राहतो. ठीक आहे, तर 3 राहिलं तर हा जो आहे वेनसडे नंतर थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे येतो, है ना. थर्सडे, फ्रायडे, तिसरा दिवस पुढे जातो, है ना. तर इथं 1 जूनला सॅटर्डे येतो. ठीक आहे, सेम त्याच यांनी आपण काय करू, हे सगळ्यांचं एकदमच कॅल्क्युलेट करूया. तर याला 7ने डिवाईड करू. तर 7 1 जा 7, 5 राहिले, 7 1 जा 7, 5 हे 3 आले, 7 7 जा 49. तर राहिले किती, आता रिमाइंडर राहिले 4. म्हणजे आता इथून जे आहे ना, इथे जर वेनसडे 1 मेला वेनसडे असेल तर 1 सप्टेंबरला कुठला डे असायला पाहिजे, 4 दिवस पुढे. म्हणजे वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. ठीक आहे, वेनसडेला काय असेल, 1 सप्टेंबरला काय असेल, संडे असेल. ठीक आहे, तर 1 सप्टेंबरला जर तुमचा संडे आला तर दुसऱ्या दिवशी 2 सप्टेंबरला काय येणार, तुमचा मंडे येणार. आणि जेव्हाही जो मंथ 30 दिवसाचा असेल, ठीक आहे ना, 30 दिवसाचा जर मंथ असेल आणि फर्स्ट आणि सेकंड डेटला जो डे येतात ना, ते डे 5 टाइम्स तुमचे येतात मंथमध्ये. तर याचा जो ॲन्सर येतोय तो येतोय ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4, हा याचा ॲन्सर येतोय. समजलं. हे बघा, हे आपल्याला जे कॅलेंडरचे जे क्वेश्चन्स असतात ना, तुमचं एक टॉपिकच आहे बुकमध्ये, है ना, स्कॉलरशिपच्या बुकमध्ये. तर त्याला एकदा रिपीट करून घ्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळे रूल्स दिलेले आहेत, है ना. कुठल्या मंथमध्ये किती दिवस असले तर किती दिवसांनी पुढं जाणार वगैरे वगैरे, सगळे भरपूर काही त्याचे रूल आहेत. ठीक आहे, ते सगळे रूल तुम्हाला लक्षात ठेवूनच हे सॉल्व करता येईल. ठीक आहे, चला आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 56. क्वेश्चन नंबर 56 बघा. अभिषेक इज वॉचिंग द सनसेट. ही टर्न्स 3 टाइम्स ॲट राईट अँगल टू हिज राईट. देन विच डायरेक्शन इज इंडिकेटेड बाय हिज लेफ्ट हँड. तर इथे बघा काय म्हटलेलं आहे. इथे एक अभिषेक जो आहे, पहिले तर आपण असे डायरेक्शन काढून घेऊया. नॉर्थ है ना, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. ठीक आहे, तो काय कुठे फेस करताय, तो त्याचा फेस कुणीकडे आहे, अभिषेकचा, है ना, सनसेटकडे. सनसेट कुठं होतो, वेस्टमध्ये होतो. तर तो इकडं ना वेस्टकडे तो बघून म्हणजे फेस करून उभा आहे तो. त्याच्यानंतर तो 3 टाइम्स राईट अँगलनी टर्न होतो, तो याच्या राईटला. ठीक आहे, तर याचा राईट कुठला होणार, हा होणार. तर 3 टाइम्स म्हणजे एक हे होणार, दुसरा हा होणार आणि तिसरा हा होणार. म्हणजे तो आता त्याचं जे डायरेक्शन आहे ते कुठे येणार, आता साऊथला. त्याचा जो फेस आहे तो कुठे होणार, साऊथ डायरेक्शनला होणार. तर आता आपल्याला काय सांगायचं आहे की त्याच्या लेफ्ट हँडला कुठली डायरेक्शन असणार आहे, तर त्याच्या लेफ्ट हँडला असणार आहे ईस्ट, है ना. जेव्हा तो इकडे बघत असेल तर त्याचा लेफ्ट हँड इकडे येणार, तर ईस्ट येतो याचा आन्सर. याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57 बघा. अक्षय इज
standing at the 19th position, which is middle of the row. If last 8 students leave the row, then what is the position of Prasanna from back of the row, who is at the 9th position from the front of the row? तर इथे थोडंसं बघा, याच्यामध्ये ना जनरली याच्यात 2 क्वेश्चन आल्यासारखे झालेले आहेत. पहिले व्यवस्थित बघा. पहिले तर काय सांगितलं याच्यामध्ये की अक्षय जो आहे तो सेंटरमध्ये उभा आहे, ठीक आहे, आणि त्याची जी पोझिशन आहे 19th आहे. 19th आहे याचा अर्थ टोटल स्टुडंट किती असणार आहे? टोटल स्टुडंट इकडे आणि इकडे सेम असतात सेंटरमध्ये, है ना. म्हणजे इकडे 18 असणार आहे आणि इकडे पण 18 असणार आहे. म्हणजे 18 + 18 किती झाले? 36. आणि हा एक तर 37 स्टुडंट्स असणार आहे. पण याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे परत की 8 स्टुडंट जे आहे ते सोडून दिलं. 8 स्टुडंट्स ती जे आहे ना ते रो सोडून दिली, रोमधून बाहेर निघून गेले. तर मग आता उरले किती? आता 29 उरले, ठीक आहे. आता इथून क्वेश्चन तयार होणार. आता इथे जे आहे ना टोटल 29 स्टुडंट्स आहे आणि जो मिडलमध्ये जो आहे, ठीक आहे ना, मिडलमध्ये कोण उभा आहे? अक्षय, ठीक आहे. आता किती होणार बघा, इकडे 14 येणार, इकडे 14 येणार, ठीक आहे, आणि मध्ये 15वा जो आहे तो अक्षय असणार आहे, ठीक आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे की जो प्रसन्ना आहे, प्रसन्ना जो आहे त्याची पोझिशन बॅकपासून म्हणजे इकडून लास्टपासून त्याची पोझिशन किती आहे, जो की 9th पोझिशनवर उभा आहे इकडून राईटपासून लेफ्टपासून, ठीक आहे ना. म्हणजे स्टार्ट जे आहे रोची जी स्टार्ट झाली तिथून तो फ्रंटपासून 9th पोझिशनवर आहे. तर 9th पोझिशनवर आला म्हणजे तो इथे येणार कुठंतरी, ठीक आहे. मग याची जी आहे याची पोझिशन कुठली येणार आहे? इकडून, म्हणजे रोच्या एंडपासून, ठीक आहे ना. हे बघा इथं बॅक आहे ना, फ्रॉम बॅक ऑफ द रो, हे थोडंसं लक्षात ठेवा. बॅक ऑफ द रो आणि फ्रंट ऑफ द रो. फ्रंट म्हणजे इकडून लेफ्ट साईड आहे ना, बॅक म्हणजे इकडची राईट साईड इकडून, ठीक आहे ना. तर इथून याची प्रसन्नाची जी आहे ती पोझिशन काय असणार? प्रसन्ना जो आहे पी समजून घ्या. तर इथं बघा हे 14 झाले है ना, इथपर्यंत 15 नंतर अजून इथे इथून किती झाले? आता हे 9th पोझिशनवर आहे, 14मधून 9 पोझिशनवर आहे, ठीक आहे. आता इथं किती? फक्त 5 उरले आता, ठीक आहे ना. तर इथं बघा आपले येणार 15 आणि हे +5 20 आणि प्लस आपली ही पोझिशन सांगायची आहे, तर बोला 1 म्हणजे 21. याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 4, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 मध्ये बघा काय म्हटलं आहे, फाइंड द पॅटर्न ऑफ द नंबर्स इन द गिवन अरेंजमेंट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. तर इथे बघा काय करायचं आहे की हे जे नंबर दिलेले आहे ट्रायंगलच्या बाहेर आणि आतमध्ये यांचं काहीतरी रिलेशन आहे. तर एकदम सोपं रिलेशन आहे. यांनी काय केलेलं आहे, तर यांनी केलं आहे 2 × 8 × 5. 2 × 8 × 5 हे किती आले? 80. 80 डिवायडेड बाय 4 केलं तर किती आलं? 20. मधली नंबर आली. असंच बघा 6 × 3 × 4 म्हणजे किती आले? 6 3 जार 18, 18 4 जार 72, ठीक आहे. 72 डिवायडेड बाय 4 केलं तर किती आले? 18. हा मधला नंबर आला. असंच बघा 10 7 जार 70 × 2 म्हणजे आले 140, ठीक आहे ना. 140 डिवायडेड बाय 4 केलं, 140 डिवायडेड बाय 4 केलं तर किती आलं बघा? 4 3 जार 12 है ना, 4 5 जार 20, 35 आलं. सेम असंच आता इथे काय करावं लागेल? 1 × 5 × 12. तर 1 × 5 है ना, 5 5 12 जार 60. तर 60 डिवायडेड बाय 4 केलं तर किती येणार आपलं? इथे येणार 15. त्याचा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे, ठीक आहे. काही नाही आहे, तिन्ही बाहेरचे जे नंबर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आहे आणि डिवायडेड बाय 4 केलं आहे, म्हणजे मधले नंबर आले त्याचे सगळे, ठीक आहे. तसंच बघा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 बघा, फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इन द गिवन फिगर. तर इथे बघा सगळ्यात पहिले आपण काय करायचं की इथे हा जो क्वाड्रिलेटरल आहे, ठीक आहे ना, याच्यामध्ये क्वाड्रिलेटरल दिसतोय आपल्याला हवाला, ठीक आहे. इथं मी पहिले असं हे ड्रॉ करतो तुम्हाला समजून घ्यायसाठी, ठीक आहे. ह्या क्वाड्रिलेटरलमधले ट्रायंगल किती तयार होतात बघा. इथे बघा 1 2 3 4 हे 4 झाले. त्याच्यानंतर बघा तुम्ही एक लक्षात ठेवा, जर असं ट्रायंगल असेल
ठीक आहे ना. असं ट्रायंगल असेल त्याच्यामध्ये 3 ट्रायंगल तयार होतात. तर इथे जे 2 इथं दिसतोय का हा, तर हे है ना ऑलरेडी हे 3 आहेत. हे 3 आणि 3 6 आहे ना. म्हणजे बघा हा हे 2 झाले, हे 3 है ना. क्वेश्चन नंबर 59 बघा. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इन द गिवन फिगर. तर इथे आपण सगळ्यात पहिले हा जो क्वाड्रिलेटरल आहे ह्या क्वाड्रिलेटरलमधले टोटल ट्रायंगल्स काउंट करूया. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा 1 2 3 4 हे तर 4 झालेच. त्याच्यानंतर हे 5, ठीक आहे ना. हा वरचावाला 5 आणि हा खालचा 6, हा 7 आणि इकडला 8. असे हे 8 ट्रायंगल तुमचे तयार झाले. ठीक आहे. हे आता याला आपण थोडंसं इरेज करूया. इथून किती आपल्याला या क्वाड्रिलेटरलमधून 8 ट्रायंगल मिळाले. परत इथं बघा आता इथून इथपर्यंत हे लाईन जॉईन केली आहे तर इथे हा 9वा ट्रायंगल होणार. हा झाला 9, त्याच्यानंतर हा झाला 10. ठीक आहे. पुन्हा आता इथे जे ट्रायंगल आहे इथे बघा 11 12, बाहेरचं एक पूर्ण 13. ठीक आहे. आता बघा 13 झाले. हे इथं बघा इथं 8 ट्रायंगल आहे ह्याला मिळून, हे सगळे मिळून हा जो क्वाड्रिलेटरल आहे ना याच्यातले 8 आहेत. हे 9 10 11 12 13. आता बघा हा जो आहे एक बाहेरचा हा 13, नंतर हा 14. ठीक आहे. परत हा वाला 15 आणि इथे मध्ये एक आहे अजून बघा, हा आहे 16. असे टोटल 16 याच्यामध्ये ट्रायंगल आहेत. ठीक आहे. थोडंसं मोजायला थोडंसं डोकं हे होऊन जाते. ठीक आहे ना. एक मोजलं की एक राहून जाते. ॲक्च्युली एवढे टफ क्वेश्चन यार MPSCमध्ये सुद्धा नसतात. तिथं तर सोपे सोपे क्वेश्चन असतात. तुम्हाला सांगू का ते कसं असते की असं एक ट्रायंगल दिलेलं आहे. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये एक लाईन दिली असली तर 3 ट्रायंगल तयार होतात. असं 2 लाईन दिले तर 5 ट्रायंगल तयार होतात. एवढे सोपे सोपे असतात. मग इथे एक लाईन देऊन आता इथे असं ह्याच्यामध्ये ट्रायंगल काउंट करा, इतके सोपे असतात तिथं. हे इतकं किचकट म्हणजे भरपूर आहे. 8th स्टँडर्डच्या मानाने बरंच किचकट देतात ते लोक. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 बघा. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ क्यूब्स इन द गिवन क्वेश्चन फिगर. तर इथं बघा क्यूब एकदम सोपा आहे हा. ठीक आहे ना. इथं बघा 1 2 3 4 5 टोटल 5 क्यूब्स आहेत. आणि इथे बघा 1 2 3 4 5 5 5 जा 25 क्यूब, तर हे झाले 25. ठीक आहे ना. त्याच्यानंतर हे 26, हे 27. ठीक आहे. हे 28, हे 29 आणि हे 30. असे टोटल 30 क्यूब आहे याच्यामध्ये. ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61 मध्ये बघा. द रेशियो ऑफ एजेस ऑफ ABC इज 5:7:12. इफ एज ऑफ B इज मोर बाय 2.5 years than age of A, then what was the age of C 2 years before. तर इथे बघा कसं आहे, एक तिघ जण आहेत है ना. तिघा जणांच्या एजचा इथं रेशो दिलेला आहे. तो रेशो आहे A:B:C इज इक्वल टू 5:7:12. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, ABC हे तर रेशो दिलेला आहे. ठीक आहे ना. यांच्या एज नाही दिलेला आहे है ना. तर आपल्याला एज काढावं लागेल यांच्या, त्या रेशोवरून काढता येईल. आता याचा रेशो याचा अर्थ काय होतो, A/B इज इक्वल टू A/B इज इक्वल टू होतोय 5/7 आणि A/C इज इक्वल टू 5/12 असा याचा अर्थ होतोय. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे की यांची आजची एज काढायची आहे. तर यांची आजची एज सपोज X आहे. तर सपोज Aची जी आजची एज आहे ती X आहे. मग क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे Bची आजची एज काय होणार, B इज मोर बाय 2.5 year, म्हणजे X पेक्षा 2.5 इयर्सनी तो मोठा आहे B. ठीक आहे ना. इथं लिहिलं आहे ना, इफ एज ऑफ B इज मोर बाय 2.5 years दॅन एज ऑफ A. ठीक आहे. तर या बेसिसवर आपण एची आजची एज काढून घेऊया. तर इथं बघा A आणि Bची आपल्याला एज माहिती आहे आणि यांच्या एजचा रेशो पण आपल्याला माहिती आहे. A/B इज इक्वल टू 5/7 आहे. ठीक आहे. तर Aची एज किती आहे आपली X आणि Bची एज किती आहे X प्लस 2.5
इज इक्वल टू 5/7. ठीक आहे, मग इथं आता क्रॉस मल्टिप्लाय करा तर हे काय होणार 7x इज इक्वल टू है ना इकडं याचा x प्लस 2/5चं 5मध्ये मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे हे काय होणार 5x प्लस 2.5 इंटू 5 किती होणार 12.5. म्हणजे पुन्हा आता आपण एक्सला इकडे आपण शिफ्ट करूया तर हे होणार 7x मायनस 5x इज इक्वल टू 12.5 म्हणजे 2x इज इक्वल टू होणार 12.5 आणि x इज इक्वल टू होणार 12.5 डिवायडेड बाय 2. आता याला सॉल्व करत नाही बसायचं, याला सॉल्व केलं तर हे तर अजून है ना किती येते 6.25 येते है ना. तर मग याची व्हॅल्यू 6.25 ठेवल्यापेक्षा याला आहे असंच ठेवूया आपण. आता पुन्हा बघा, आता इथे बघा हे काय निघालं आपलं एक्स म्हणजे एची आजची एज मिळाली आपल्याला. पुन्हा आपण बघा आपल्या रेशिओनुसार A/C इज इक्वल टू किती असते 5/12 आहे. ठीक आहे ना क्वेश्चनमध्ये दिल्यानुसार. ठीक आहे, आता एची एज किती आहे आजची 12.5/2 तर एच्या जागी आपण काय ठेवून देऊया 12.5/2 डिवायडेड बाय C इज इक्वल टू 5/12. ठीक आहे, आता याला सॉल्व करायचं. ठीक आहे, त्याला आपण सॉल्व करूया. आता थोडं खाली जाऊ द्या. आता इथे बघा इथं क्रॉस मल्टिप्लाय होणार तर हे होणार 5C है ना 5C 5 इंटू C इज इक्वल टू 12 इंटू 12.5 डिवायडेड बाय 2. आणि आता हा जो 5 आहे तो इकडे खाली येऊन जाणार. ठीक आहे ना, इथून काढून टाकूया आपण तर आपल्याला सीची व्हॅल्यू मिळेल म्हणजे सीची आजची एज मिळेल. त्याला आपण जर सॉल्व केलं तर काय होणार हे बघा हा जो 2 आहे हा खाली येणार. आता 12 इंटू 12.5 5 इंटू 2. आता याला सॉल्व करा 2 6 12 आणि 5नी हे डिवाइड होणार है ना 5 2 10 2.5 टाइम्स डिवाइड होणार. ठीक आहे, आणि 2.5 इंटू 6 केलं तर किती येणार 15 इयर्स. हे झालं आजची एज कोणाची सीची. हा जो सी आहे ठीक आहे ना, इथे आपण काय केलं जरा शॉर्टकटमध्ये करायसाठी हे इथं असं केलेलं आहे. ठीक आहे, हे काढून टाका इथं सी इज इक्वल टू डायरेक्ट इथं मी लिहिलेलं आहे. हां, तर सी इज इक्वल टू हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा या. तुम्हाला आता तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये आहात, तुम्हाला काय सगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला थोडं हिंट जरी मिळालं तरी तुम्ही ते करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तर 15 इयर्स आलं आजची एज. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे क्वेश्चनमध्ये आजची एज नाही विचारले. देन व्हॉट वॉज द एज ऑफ सी 2 इयर्स बिफोर. 2 वर्ष अगोदर त्याची एज काय होती. मग आजची एज 15 इयर्स आहे तर 2 वर्ष अगोदर किती एज असणार आहे 15 मायनस 2 म्हणजे 13 इयर्स. याचा आन्सर कुठला येतोय याचा आन्सर येतोय बघा ऑप्शन नंबर फर्स्ट 13 इयर्स. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. हे थोडासा लेंदी क्वेश्चन होता. ठीक आहे, थोडं समजून घ्या. इथं बघा आता याचं ना स्क्रीनशॉट काढून घ्या. सगळं मी उलटं पालटं इकडं तिकडं लिहिलं आहे. एक ॲक्च्युली हे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम नाही आहे म्हणून असं कुठेही लिहिलं तर चालतंय. आपल्याला तर ॲन्सर आणायचं आहे. ठीक आहे ना, आणि हे इयर्स आहे. हे काय लिहिलं इयर्स लिहिलेलं आहे. तुम्हाला वाटेल काय लिहिलं इथं. ठीक आहे, हे इयर्स YRS. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून समजून घ्या कुठं कुठं काय काय एची व्हॅल्यू कशी काढली सीची व्हॅल्यू कशी काढली ते बघून घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 62. क्वेश्चन नंबर 62 बघा. इन द क्लॉक at what time the angle between hour hand and minute hand measures 75 degree. Select two correct alternatives. तर इथं म्हटलं आहे की आवर हँड आणि मिनिट हँडच्या मध्ये 75 डिग्रीचा अँगल किती वाजता तयार होतो. ते 4 ऑप्शन दिलेले आहे त्यापैकी किती वाजता तयार होतो. तर इथे बघा आपण एक सर्कल काढूया म्हणजे आपल्याला घड्याळचं है ना समजेल ना. इथे ते थोडं साईडला काढूया, इथं काढूया. ठीक आहे, हे असं घड्याळ समजून घ्या तुम्ही. इथे आता बघा एक तुम्हाला आपण याच्या अगोदर पण घड्याळीचे क्वेश्चन केलेले आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये जो मिनिट हँड आहे इथे बघा पहिले तर 12 3 6 9. इथे जो आहे मिनिट हँड हे तुम्हाला माहिती आहे का. इथे जो 12 नंतर 1 2 है ना
3, 4, 5. तर इथे जे 3 आणि 4च्या मध्ये कितीचा अँगल असतो? 30 डिग्रीचा. 4 आणि 5च्या मध्ये 30 डिग्री, 5 आणि 6च्या मध्ये पण 30 डिग्री, असं 30 डिग्रीचा आपला एक एक तासामध्ये अँगल असतो. ठीक आहे. आणि हा जो मिनिट हँड जो आहे, ठीक आहे, मिनिट हँड जेव्हा पूर्ण फिरतो, मिनिट हँड जेव्हा पूर्ण 360 डिग्री फिरतो, तेव्हा कुठं आवरचा हँड 30 डिग्री फिरतो. ठीक आहे ना. तर इथे बघा, इथं जे आहे ना, याचे दोन ऑप्शन 3:30 वाजता जर बघितलं आपण, तर इथे आवर हँड इथे असणार आहे आणि मिनिट हँड इथे असणार आहे. तर इथं ह्या वेळेस बघा, इथं 30 डिग्री, हा 30 डिग्री झालं 60, आणि हे बरोबर सेंटरमध्ये असणार आहे. ठीक आहे. हा सेंटरमध्ये 15 डिग्री. ठीक आहे. तर असं करून हे 75 डिग्री येतोय. तर याचा एक आन्सर आहे 30 मिनिट्स पास्ट 3. ठीक आहे. हे कसं झालं तुम्हाला? हे बघा, जेव्हा हे आता किती डिग्रीनी फिरला आहे मिनिट हँड? 180 डिग्रीनी फिरला आहे. तर 180 डिग्री फिरल्यावर हा किती फिरायला पाहिजे? आवर हँड 30 + 30 + 30 है ना, 90 + 10, 105 डिग्री फिरायला पाहिजे. हे कसं कॅल्क्युलेशननी आहे बघा. जेव्हा तुमचा मिनिट हँड जो आहे 180 डिग्री, 360 डिग्रीनी फिरतो, तेव्हा तुमचा आवर हँड 30 डिग्रीनी फिरतो. आता जर तुमचा 180नी फिरला आहे मिनिटचा जो हँड आहे, तर हे आता टोटल जो आवर हँड किती आला असेल? तर 30 × 180 डिवायडेड बाय 360. तिथं हे कट करा. 18 × 2 = 30, 6 आणि 2 30 = 15. 15 डिग्री आला. म्हणजे हा जो आवर हँड आहे कितीवर आहे सध्या? 15 डिग्रीवर आहे. तर हे 30 + 30 60 + 15 75 डिग्री येतो 330ला. तर सेम असंच बघा इथे. इथे बघा 8, 7, 6. हा जो आवर एंड जो आहे हा 8च्या पुढं असेल, तर यांच्यामध्ये पण 75 डिग्रीचा अँगल तयार होणार. 75 डिग्रीचा अँगल, इकडे पण 75 डिग्री. त्याचा एक दुसरा आन्सर जो आहे 30 मिनिट पास्ट 8. ठीक आहे. तुम्ही व्यवस्थित घड्याळाचं चित्र व्यवस्थित करून घ्या. एकदम सोपं आहे हो. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63 मध्ये चूज द मिरर इमेज ऑफ द क्वेश्चन फिगर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. इथे क्वेश्चन फिगर दिलेली आहे आणि मिरर इमेज सांगायची आहे. तर मिरर इमेज एक लक्षात ठेवा, मिरर असू दे किंवा वॉटर असू दे, उलटं होऊन जाते सगळं. ठीक आहे ना. तर इथे बघा, इकडं सा असा सरळ दिसतो, इकडं पण सरळ दिसतो. साक्षर इकडं असं, इकडं साक्षर, हा तर असणारच नाही. सगळ्यात पहिले तर जे मिरर आणि वॉटर इमेजमध्ये जे नसणार आहे ना, ते शोधाया. हे तर नसणार आहे. ठीक आहे. दुसरं कुठलं नसणार आहे? दुसरं बघा, हा पण नसणार आहे सेकंडवाला. कारण इथे बघा, हे जे श जो आहे, शची जी दांडी आहे ना, ह्या साईडला यायला पाहिजे, पण ही अपोजिट साईडला आली, मग हा पण नाही आहे. आता इथे बघा, तिसरं जे आहे ते पण नाही आहे, कारण रो जो आहे पूर्ण इथपर्यंत टच झालेला आहे, हा इथपर्यंत आहे ना. तर इथे तर नाही आहे तसा, तर हा पण नाही आहे. मग उरला काय आता तुमचा? फक्त 4 नंबरचा आन्सर. तोच आन्सर असणार आहे. आणि मॅच पण करून बघा, बरोबर तोच आहे. ठीक आहे ना. याची इमेज अशी दिसणार आहे. सेम असंच बघा 64. क्वेश्चन नंबर 64 आणि 65 मध्ये वॉटर इमेज सांगायची आहे. तर सगळ्यात पहिले तर एक डोक्यात आपल्या आलंच पाहिजे की जसंच इमेज म्हटलं की उलटी येते. वॉटरमध्ये असू दे का मिररमध्ये असू दे. मिररमध्ये जे आहे ना, ते व्हर्टिकली उलटी होते आणि याच्यामध्ये काय होते, हॉरिझॉन्टली उलटी होते वॉटर इमेजमध्ये. तर इथं बघा, जिथे आपल्याला जसं आता NSZM, तर ज्या फिगरमध्ये आपल्याला सरळ सरळ अक्षर दिसतील, तर ते तर त्याचा आन्सर असणारच नाही. जसं आता इथं N सरळ आहे, मग हा आन्सर नाही आहे. ठीक आहे. इथे बघा, इथे नाही आहे कुठलं पण. इथे M एकदम सरळ सरळ दिसतोय, जसा इथे आहे तसाच इथं पण आहे, म्हणजे हा पण याचा आन्सर नाही आहे की नाही. तर हे असे जे नाही आहे ना, त्याला पहिले कट करून टाकायचं, मग नंतर शांततेने डोकं लावत बसायचं की याचं काय असेल. तर याच्यातून आता बघा काय असू शकतो. हा जेव्हा इमेज तयार होतो, तर हे अशा टाईपची तयार होणार. ठीक आहे. हा जो M आहे असा टाईपचा तयार होणार. त्याच्यानंतर हा जो है ना, वरती हे येणार, जे जवळ असतात. वॉटर इमेजमध्ये जे खालचे आहे ते वरती असतात आणि जे वरचे आहे ते खाली येतात. तर इथं पण बघा, इथं वरती दिलेलं आहे चौथ्यामध्ये, म्हणजे चौथं पण नाही आहे.
मग उरलं काय तर सेकंडच उरलं. तर एकदा मॅच करून बघून घ्या, जसं आपण इथे बरोबर आपलं आहे की नाही आहे. ठीक आहे ना. इथं बघा हे असं डब्ल्यू तयार होतो, एमच्या जागी असा डब्ल्यू तयार होतो. ठीक आहे. इथे एस उलटा तयार होणार अशा टाईपचा ना, उलटा असा नाही आहे, असा असा हे अशा टाईपचं तयार होणार. ठीक आहे. आणि झेड जो आहे तो एन जो आहे तो कसा येणार, ते वरचं जे टोक आहे ते खाली येणार है ना, म्हणजे असं येणार, असं येणार, असं येणार. त्याच्यातली कुठली आन्सर येतं बघा, ऑप्शन नंबर 2 याचा मॅच होतो. ठीक आहे ना. तर असं करून बघा. म्हणजे पहिले तर सगळ्यात पहिले बघा, सारखे सारखे लेटर असतील ना, है ना, जे सारखे लेटर आहेत ते त्याचा आन्सर नसणारच आहे. जसं इथं एम है ना, आणि इथे एम हे सारखं आहे है ना, एन आणि हे एन सारखं आहे, तर त्याच्यामुळे हे तर नसणारच आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 मध्ये पुन्हा वॉटर इमेजेस दाखवायची आपल्याला. तर इथं बघा सरळ सरळ हा जो आहे ना, हा असा उलटा दिसेल, तर इथून इथून सुरुवात होईल याची है ना. हा जो आहे ना, इथून सुरुवात होईल या फुलाची अशी, आणि इथे फूल असणार आहे. ठीक आहे. तुमचं इथे फूल असणार आहे आणि इथे एंड असणार आहे त्याचं. ठीक आहे ना, असं याच्या चौकोनात. तर असं इथं बघा फर्स्ट आणि सेकंडमध्ये आहे, थर्ड आणि फोर्थ याचा आन्सर नाहीच आहे. आता बघा इथे काय मॅच होत आहे आणि काय मिस होत आहे ते बघून घ्या. ठीक आहे. आता इथे जिथं जे जॉईंट आहे ना, तिथे बरोबर आहे का, इथून जॉईंट बरोबर आहे. त्याच्यानंतर आतमध्ये हे पण बरोबर आहे. ठीक आहे. आणि इथे बघा, इथे हा डिफरन्स आहे है ना. इथे काहीच नाही आहे, इथे बघा काहीच नाही आहे. इथे एक लाईन इथं अशी ॲड करून टाकली, म्हणजे हा पण आन्सर नाही आहे. मग याचा फर्स्ट नंबरचा आन्सर आहे, 65चा आहे फर्स्ट. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 to 68 डायरेक्शन्स दिलेले आपल्याला. इथे नंबर पिरामिड आहे. नंबर पिरामिडच्या बेसिसवर 3 क्वेश्चन आहे, 66, 67, 68. ठीक आहे. तर बघूया आपण. हे आपण याच्या अगोदर बघितलेले आहे अशा टाईपचे क्वेश्चन. ठीक आहे. तर इथं फर्स्ट आणि सेकंड टर्ममध्ये जे रिलेशन आहे ते सेकंड आणि थर्ड आणि फोर्थमध्ये पण असायला पाहिजे. तिथं बघा 11, 17, 31, 11 नंतर 17 आणि त्याच्यानंतर 31. मग त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, 37, 22, 32, 37, 22 आणि 32. तर असंच इथे बघा 28, 12, 31, 28, 12 आणि 31. मग याचं काय होणार आता है ना, हे असं असं आहे. इथून हीच नंबर 26 पहिले येणार है ना, 26, 20, 26, 20 आणि हे 15 झाले. एक सिमेट्रिक इमेज झाली तयार. ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर 3, 26, 20 आणि 15. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 67. आता याला आपल्याला इरेज करावं लागेल. क्वेश्चन नंबर 67 मध्ये बघा 23, 33, 17, 23, 33 आणि 17, 23, 33 आणि 17. त्याच्यानंतर 12, 24 आणि 27, 12, 24 आणि 27. ठीक आहे ना. इथं ग्रेटर देन स्मॉल देनचे साईन आले. ठीक आहे ना, लेस देन है ना. त्याच्यानंतर बघा 32, 25, 14, 32, 25, 14. तर याच्या अपोजिटमध्ये काय येणार, 21, 34, 15, ऑप्शन नंबर 4. पण इथे आपल्याला म्हटलं आहे की चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर अजून एक अल्टरनेटिव्ह कुठलं होणार आहे, हे बघा. एक तर हे पण असू शकते 26, 20, 12, 26, 20, 12 नाही आहे याच्यामध्ये. मग दुसरं काय आहे 31, 22, 39 है ना, 21 किंवा हा हेच ऑप्शन आहे की 31, 22, 39, ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 मध्ये बघा काय दिलेलं आहे, 18, 32, 18 नंतर 32, नंतर मग 14, पुन्हा मग 17, पुन्हा मग 37, पुन्हा मग 39 यायला पाहिजे. ठीक आहे ना, पुन्हा 31, पुन्हा मग 12 है ना, असं झिगझॅग झिगझॅग या लागला आहे. तर इथे काय येतोय 39, ऑप्शन नंबर 3 येतोय है ना, हा वाला नंबर येणार इथं.
चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 69 to 71. क्वेश्चन नंबर 69 बघा. इथे एक आपल्याला अल्फाबेट सिरीज दिलेली आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 69 to 71 डायरेक्शन्स दिलेले आपल्याला. आयडेंटिफाय द रिदमिक अरेंजमेंट ऑफ टर्म्स गिवन बिलो अँड फाइंड द करेक्ट टर्म टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. इथे आपल्याला एक सिरीज दिलेली आहे. ठीक आहे ना, अल्फाबेट सिरीज दिलेली आहे किंवा पुढच्या क्वेश्चनमध्ये सिम्बॉलिक सिरीज दिलेली असेल तर याच्यामध्ये काहीतरी एक रिदम फॉलो होतो. ठीक आहे ना, तो आपल्याला ओळखायचा आहे आणि जिथे जिथे क्वेश्चन मार्क आहे तिथे आपल्याला काय अल्फाबेट किंवा कुठलं सिम्बॉल येईल ते सांगायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 69मध्ये बघा, इथे आपल्याला लेटर दिलेले आहे ABCDE. तर अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले तर काय करायचं, हे सगळे टर्म्स जे आहे, टोटल टर्म्स किती आहे तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 टर्म्स आहे आणि 5 लेटर्स आहे. तर 5चे 5 ग्रुप करून घ्यायचे. तर हा झाला एक ग्रुप, हा झाला दुसरा ग्रुप. ठीक आहे ना, हा झाला 1 2 3 4 5 तिसरा ग्रुप, 1 2 3 4 5 चौथा आणि शेवटचा 5वा. तर इथे बघा आता काय याच्यामध्ये रिदम आहे ते आपल्याला फाइंड करायचं. पहिलं तर दिलं आहे ABCDE, सरळ सरळ दिलं आहे. पण दुसऱ्यामध्ये काय केलं यांनी BBCDE म्हणजे एला इलिमिनेट करून टाकलं आणि त्याला बीनी रिप्लेस करून टाकलं. ठीक आहे, पण पुढच्या याच्यामध्ये ए आलं आहे, आता बीला इलिमिनेट करून टाकलं आहे आणि सी डबल वेळेस आलं आहे. इथं CCDE. तर इथं काय येणार, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी एक सी येणार. परत पुढच्या टर्ममध्ये काय केलं, AB यायला पाहिजे, इथं सीला इलिमिनेट करून डीला रिपीट केलेलं आहे इथं, तर इथं बी येणार. त्याच्यानंतर लास्ट टर्म जी आहे ना त्याच्यामध्ये AB आणि सी परत येणार. ठीक आहे, डीला इलिमिनेट करून ईला रिपीट केलेलं आहे. तर असं याचं झालं आहे आपल्याला 3 क्वेश्चन मार्कच्या जागी आला आहे CBC, म्हणजे याचा ऑप्शन येतं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 70. बघा याच्यामध्ये आपल्याला सिम्बॉलची सिरीज दिलेली आहे. याच्यामध्ये आपण सिम्बॉल्स किती आहे काउंट करून घेऊया टर्म्स. तर याच्यामध्ये पण 25 टर्म्स आहेत. त्याचे 5 आपण ग्रुप करूया. हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला. ठीक आहे, हा एक आहे 1 2 3 4 5, हा एक आहे आणि शेवटचा एक आहे. तर इथे काय दिसतंय आपल्याला की इथे जो आहे लास्टचे जे 2 सिम्बॉल आहे, ठीक आहे ना, ते फर्स्टला शिफ्ट होत आहेत आणि बाकीचे 3 राईटला शिफ्ट होऊन जातात. ठीक आहे, तसंच आता इथे बघा हा जो लास्टचा आहे हा पहिले येणार. तर याच्यामध्ये पहिला काय येणार, प्लस, हा येणार प्लस, त्याच्यानंतर येणार ट्रायंगल. ठीक आहे, मग हे क्रॉस, मग हे येणार इथे काय येणार, इथं स्क्वेअर येणार आपला. ठीक आहे, हा स्क्वेअर आला. त्याच्यानंतर आता हे बघा स्क्वेअर आणि सर्कल हे फर्स्टला आले आहे ना एकदम लेफ्ट साईडला एकदम, आणि बाकीचे राईट साईडला गेले. तर राईट साईडला कुठला आला असेल आता प्लस, आणि इथे क्वेश्चन मार्कच्या जागी काय आलं असेल, ट्रायंगल. ठीक आहे, आणि हे क्रॉसचं साईन, हे क्रॉसचं साईन. तर अशा प्रकारे आपलं प्लस, स्क्वेअर आणि ट्रायंगल म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 71. इथे बघा इथे पण तशाच टाईपचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये टोटल टर्म्स जे आहे बघा किती आहे काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 3 3चे 8 ग्रुप बनवायचे. बघा हे 3 1 2 हे 3 4 हे 5 6 7 आणि 8 ग्रुप. इथे बघा काय दिसतंय बघा 0 1 2, त्याच्यानंतर 1 2 3, त्याच्यानंतर 2 3 4. समजलं का, 0 1 2 पहिल्या याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे ना, मग सुरुवात परत पहिले 0 पासून केली, आता 1 पासून केली, तर 1 2 3. त्याच्यानंतर म्हणजे पहिल्या टर्ममध्ये 0 पासून सुरुवात, दुसऱ्या टर्ममध्ये 1 पासून सुरुवात, तिसऱ्या टर्ममध्ये 2 पासून सुरुवात, चौथ्या टर्ममध्ये 3 पासून सुरुवात, 5व्या टर्ममध्ये 4 पासून सुरुवात केली. तर इथं कंटिन्युएशनमध्ये 4 आणि 5 6 है ना, इथं काय येणार 4 5 6 है ना, 4 5 6. आता ही झाली 5वी. 6वी टर्म आहे तर 6 पासून है ना, 5 पासून सुरुवात होणार. तर इथे येणार 5 6 7. ठीक आहे, ही 7वी टर्म आहे, 6 पासून सुरुवात झालं आहे. ही 8वी टर्म आहे, 7 पासून सुरुवात केलं आहे. म्हणजे जी टर्म आहे ना त्याचा 1 मायनस करून सुरुवात केली आहे. तर इथं आपला आन्सर क्वेश्चन मार्कच्या जागी काय येतोय 5 6 5 6, म्हणजे याचा ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर येतोय. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 72.
क्वेश्चन नंबर 72 टू 74 साठी पुन्हा डायरेक्शन्स दिलेले आहे. इन अ सर्टन कोड लँग्वेज मॅट इज रिटन ॲज 427, कॅन इज रिटन ॲज 584 अँड नॉट NOT is written as 597. The relation of letters and numbers may not be 1 to 1. ठीक आहे ना, 1 to 1 नाही आहे. म्हणजे कसं आहे, जसं M म्हणजे 4, A म्हणजे 2, T म्हणजे 7 असं नाही आहे. ठीक आहे, तर ते आपल्याला शोधून काढायचं आहे की कुठल्या लेटरची कुठली व्हॅल्यू आहे. ठीक आहे, तिथं बघा आता आपण काय करायचं आता इथं की इथे लिहून घ्या. जसं आता बघा मॅटसाठी काय यूज केलेलं आहे त्यांनी, मॅटसाठी MAT मॅटसाठी यूज केलेला आहे 427. त्याच्यानंतर कॅनसाठी काय यूज केलेलं आहे, कॅनसाठी यूज केलेला आहे 584. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नॉट NOT नॉटसाठी त्यांनी यूज केलेलं आहे 597. आता ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, इथं बघा फर्स्ट आणि हे जे फर्स्ट आहे आणि जे सेकंड आहे याच्यामध्ये कॉमन काय दिसतो, ए आणि ए कॉमन दिसतोय आणि नंबर कुठला कॉमन दिसतोय त्यामध्ये 4 आणि 4. म्हणजे ए साठी काय वापरला गेला आहे, 4 वापरला गेला आहे. त्याच्यानंतर बघा याच्यात दोन्ही याच्यामध्ये आता दुसरं कुठलंच कॉमन नाही आहे. कॅन आणि नॉटमध्ये NN कॉमन दिसत आहे, इथे NN कॉमन दिसत आहे आणि नंबर कुठला कॉमन दिसतो याच्यामध्ये 5. म्हणजे N साठी काय वापरलं गेलं आहे, 5 वापरलं गेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथं बघा याच्यात आता उरलं काय, इथे बघा हां आता पहिला आणि तिसरा इथे बघा पहिल्यामध्ये टी आणि तिसऱ्या याच्यामध्ये पण टी कॉमन आहे आणि नंबर कुठला कॉमन आहे 7. म्हणजे टीसाठी काय यूज केलेला आहे नंबर 7. तर हे 3 नंबर तर आपल्याला मिळाले. आता इथे बघा इथे एन साठी 5, टीसाठी 7, मग उरला काय ओ आणि 9. मग ओ जो आहे तो कशाला रिप्रेझेंट करणार, 9ला. ओ इज इक्वल टू 9 होणार. ठीक आहे, आता असंच इथे बघा इथं जर आहे ए आणि टी दोन्ही झाले, एम म्हणजे 2 येणार. एम म्हणजे काय येणार, एम म्हणजे 2 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आता एमचं झालं आहे. आता इथे बघा इथे उरलेला काय 8, तर सी इज इक्वल टू 8 होणार. सी इज इक्वल टू 8 होणार. झालं. आता इथं बघा 72, 73 आणि 74 याच्या बेसिसवर आपल्याला सॉल्व करायचे. तर पहिला 72 आहे बघा, विच नंबर रिप्रेझेंट अल्फाबेट सी, तर सी साठी काय 8, तर याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, व्हॉट इज द कोड फॉर ईट, EAT. आता ई साठी काय यूज झालेला आहे इथं, ई साठी तर कुठला नंबरच नाही आहे, हा ना, ई साठी कुठला नंबरच नाही आहे आणि ए साठी आहे 4 आणि टी साठी आहे 7. मग ई तर इथे आलेलाच नाही आहे. पण आता बघा ई नाही आला आहे, पण इथं बघा बाकीचे नंबर आले की 5 साठी इथं 5 दिला आहे, तर मग इथं एन होऊन जाणार ना. मग NAT होणार ते, म्हणजे हा तर नाही आहे. त्याच्यानंतर 2 जो आहे एम होऊन जाणार, तर MAT होणार ते, मग हे पण नाही आहे. ठीक आहे, 2 जो आहे तो कशासाठी यूज केलेला आहे, नाही हा तर 8, 9 आहे, हा तर येणारच नाही आहे. मग उरलं काय आता 4th नंबरचा 4, 7 लास्टला, तर इथं 1 येणार. EAT साठी 4th नंबरचा कोड वापरला गेलेला आहे ना. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 74. इथे बघा काय केलं आहे, एम प्लस सी. एमच्या जागी आपण सरळ सरळ व्हॅल्यूज ठेवूया. एम म्हणजे काय इथं 2, त्याच्यानंतर सी म्हणजे काय आहे 8 आणि मायनस टी म्हणजे काय आहे 7. मग यांचं सॉल्व केलं तर किती येणार, 2 + 8 10, 10 - 7 केलं तर 3. याचा ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर येतो. एकदम सोपं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही त्याचे जे लेटरसाठी कुठले कुठले नंबर यूज झाले ते काढून घ्या, तर तुम्हाला सगळे क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करता येईल. चला नेक्स्ट बघूया आता लास्ट क्वेश्चन नंबर 75. क्वेश्चन नंबर 75 मध्ये काय म्हटलं आहे बघा, ऑब्झर्व द नंबर्स गिवन इन द ग्रिड अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर इथे बघा हे जे ग्रिड दिलेलं आहे ना, याच्यामध्ये जेवढे नंबर आहेत त्यांना आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहूया. तर इथं बघा सगळ्यात लहान कुठला आहे याच्यामध्ये 43. ठीक आहे, 43. त्याच्यानंतर 47, त्याच्यानंतर 47 झाल्यानंतर आहे 53, त्याच्यानंतर 59, 53, 59, 61, 61 नंतर 67, 67 झाल्यानंतर 71
आणि त्याच्यानंतर 73. आता हे नंबर बघून पुन्हा तुम्हाला काय आठवते? हे नंबर बघितल्या आठवायला पाहिजे. हे सगळे प्राईम नंबर्स आहे बघा, है ना. तर याच्यामध्ये बघा, एक तर इथे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी एक तर असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलं तर याच्यापेक्षा अगोदरची नंबर येणार, म्हणजे कुठली येणार? 41 येणार, है ना. तर याचा आन्सर एक आहे ऑप्शन नंबर 2. आपल्याला 2 सांगायचे आहे. तर एक तर इथं लिहा 41 सगळ्यात स्मॉलेस्ट, किंवा याच्यापेक्षा मोठी नंबर लिहा. मग याच्यापेक्षा मोठी नंबर कुठली येते? प्राईम नंबर 79. तर इथं एकतर क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार? एकतर 41 येणार, नाहीतर मग 79 येणार. दोन्ही आन्सर बरोबर आहे. ठीक आहे ना. तुम्ही याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं. एक तर मग पहिले छोटीवाली नंबर लिहा, नाही तर लास्टवाली मोठीवाली नंबर लिहा. दोनपैकी कुठलंही एक लिहिलं तरी सेम आहे. ठीक आहे ना. चला, अशा प्रकारे आपले 75 क्वेश्चन कंप्लीट झाले. ठीक आहे. आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये 2022चा क्वेश्चन पेपर, दोन्ही क्वेश्चन पेपर बघूया. ठीक आहे. आणि एक व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशली टाकणार आहे. आपल्या 8th स्टँडर्डची जी स्कॉलरशिप एक्झाम आहे त्याची डेट डिक्लेअर झालेली आहे, आणि याच्यामध्ये एक थोडासा बदल पण केलेला आहे. पुढच्या वर्षीपासून 5वी आणि 8वी एक्झाम न राहता 4थी आणि 7वीची एक्झाम राहणार आहे. तर त्याबद्दल सगळं मी पूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.